आपण वादविवाद झाल्यानंतर गप्प बसतो, मौनम सर्वार्थ साधनम म्हणून. पण म्हणून आपण मौन धरलेलं असतं का? आपण आज जातो स्वयंपाकघरात, मग परात आपट, भांड जोराने गॅसवर ठेव, वाटीच पाड. काय आहे हे? मौन नाहीये. मौन म्हणजे फक्त शाब्दिक नाही. माझ्या विचारांच्या, माझ्या रागाच्या लाटा अजूनही माझ्या अंगामध्ये येत आहेत, कारण मी मौन खरं धरलेलं नाही, ते फक्त शब्द बंद करून टाकलेत. त्यामुळे आपण जेव्हा मौनम सर्वार्थ साधनम म्हणून गप्प होतो, तेव्हा ते शब्दांचं दमन केलेलं असतं. शब्दांचं वमन केलं तर परिस्थिती बिघडू शकते. बिघडतेच. शब्दांचं दमन केलं तर परिस्थिती बिघडू शकते. शब्दांचं वमन केलं तर परिस्थिती बिघडू शकते. शब्दांचं सातत्याने दमन केलं तर तब्येत बिघडू शकते. खरंय ना? आणि म्हणून मग परावाणीचं मौन आहे जे शब्दांचं शमन करतं, आपल्याला थंड करतं. आपण वाद झाल्यानंतर गप्प बसण्यापेक्षा मनातनं जाऊ दे, नाही हा विचार आता इथे संपला, आता मी याच्यावर बोलणार नाही, रागाने नाही, जाऊ दे, जेव्हा चांगली वेळ येईल, जेव्हा योग्य मला वाटेल तेव्हा मी बोलेन, पण आता नाही. तो विचार उचलून बाजूला टाकून देणं हे परावाणीचं मौन आहे. मला बोलण्याची इच्छाच न होणं, प्रतिक्रियाच न उमटणं. व्यवहारातलं परावाणीचं मौन म्हणजे प्रतिक्रियाच न उमटणं हे परावाणीचं मौन आहे. आपण बघा ना, आपल्याशी संबंधित नसलं तरी सुद्धा आपण प्रतिक्रिया देत असतो. ऐक 2 मिनिटं आणखीन घेते. प्रतिक्रिया न उमटणं हे परावाणीचं मौन आहे. आपल्याशी संबंधित नसलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण प्रत्येक वेळा जाऊन बोलत असतो. काय गरज आहे? हे बोलावंसंच न वाटणं. हे मी सांगते म्हणजे मला हे जमलंय असं नाही. हे फक्त माझे विचार मांडते आणि प्रयत्न त्या दिशेनं चाललाय एवढं मात्र नक्की. पण प्रतिक्रिया न उमटणं हे व्यवहारातलं मौन आहे. आणि मग अध्यात्मातलं परावाणीचं मौन कुठलं? कबीरजींनी सांगितलं, पाया कहे सो बावरा, खोया कहे सो बावरा, हे परावाणीचं मौन आहे. मला भगवंत मिळाला म्हणणं चूक, मला भगवंत न मिळाला म्हणणं चूक. इथे जेव्हा माझी वाणी संपते ते परावाणीचं मौन आहे. गीतेमध्ये सांगितलंय परावाणीचं मौन. गीतेमध्ये आपण अशा अर्थाने बघितल्यानंतर लक्षात येतं, यतो वाचो निवर्तन्ते तद धाम परमम मम. जिथे वाणीच संपून जाते, जिथे वाणी परत फिरते, ते माझं घर आहे. म्हणजे मौन, देव कुठे राहतो? मौनात. आपण इतकं बोलतो त्याला, तो कधीतरी बोलतो का आपल्याशी? कारण यतो वाचो निवर्तन्ते तद धाम परमम मम, जिथून शब्द परत फिरतात ते माझं स्थान आहे. म्हणून हे पराकोटीचं आहे, परावाणीचं मौन आहे. मग कबीरजींचाच एक हे देते. कबीरजींनी असं म्हटलंय की कधी होतं हे परावाणीचं मौन? मन मस्त हुआ तो क्या बोले, मन मस्त हुआ तो क्यों बोले. मन संतुष्ट झालं की बोलत नाही. पटकन एक उदाहरण सांगते. जेव्हा आपला पाय दुखत असतो तेव्हा आपण म्हणतो पाय दुखतोय, असा ठेवला की दुखतो, तसा केला की दुखतो, असा सरळ नाही करता येते. माझा जेव्हा दुखत असतं तेव्हा मी सांगते, पण मला दुखत नसतं, माझा पाय नाही दुखत आहे, माझा हात नाही दुखत आहे, हे मी सांगते का? नाही सांगत. मी जेव्हा अस्वस्थ असते तेव्हा मी कुणाशी तरी शेअर करण्याचा प्रयत्न करते. पण मी आज मला काही चिंता नाही, अगदी मस्त, काही नाही मला चिंता, असं कोण म्हणतंय? कुणी म्हणत नाही. म्हणजे अस्वस्थता म्हणजे वाचाळता आणि स्वस्थता म्हणजे मौन. क्या बात आहे. वाह. वाह. जाता जाता आणखीन एक रवींद्रनाथांची चारोळी आठवते. काय झालंय माहितीये, मौनाचा विचार डोक्यात असल्यामुळे आता प्रत्येक गोष्टीला मी ते लावून बघते. रवींद्रनाथांची चारोळी आहे. रवींद्रनाथांनी असं म्हटलंय, रवींद्रनाथ असते, त्यांनी समुद्राला विचारलं, काय रे सारखा बोलतोस? समुद्राला विचारलं की काय रे सारखा बोलतोस? समुद्र म्हणाला, कुतूहलामुळे निर्माण झालेली वाचाळता आहे. मग मी हिमालयाला विचारलं की काय रे तू काहीच बोलत नाहीस? हिमालय म्हणाला, कुतूहल संपल्यानंतरची शांतता. त्यामुळे अध्यात्मातलं मौन म्हणजे कुतूहल संपल्यानंतरचं मौन. कारण आता ज्ञानेश्वर, बुद्ध यांना आता काही उरलं नाहीये कुतूहल, त्यांना सगळं कळलंय. म्हणजे म्हणून त्यांनी मौन धरलंय. पण हे बिचारे इतके गरीब आहेत ही मंडळी, तरीही ते बोलले. त्यांना सगळं कळलंय वस्तुतः. बुद्धांना साक्षात्कार, ते बुद्ध म्हणून तर झाले ना, साक्षात्कार झाले म्हणून ते बुद्ध झाले. पण तरी सुद्धा बुद्ध बोलले, तरी सुद्धा माऊली बोलली, तरी सुद्धा कृष्ण बोलले. का? खरं त्यांना परावाणीचं मौन काय कळलंच आहे सगळं, तरी सुद्धा बोलले का? भागवतात याचं उत्तर आहे. भागवतामध्येच सांगितलंय. शुकमुनी जेव्हा परीक्षिताला सगळं सांगतात तेव्हा पहिली ओळ येते, करुणया आह. हे सगळं ही मंडळी बोलली. खरं तर यांना सगळं कळलंय, कुतूहल आहे, परावाणीचं मौन शक्य आहे.
पण तरी सुद्धा हे बोलले का? करुणेमुळे बोलले. काय अवघड होतं कृष्णाला? ब्लूटूथनी द्यायचं अर्जुनाला सगळं ज्ञान. नुसता हात ठेवला असता डोक्यावरती तरी सुद्धा ते ज्ञान त्याला प्राप्त झालं असतं. पण तरी कृष्ण बोलले का? कारण त्यांना माहिती होतं की हा एकच अर्जुन असला तरी कलियुगामध्ये प्रत्येक माणूस हा अर्जुनच असणार आहे. वा वा वा. त्याच्या मनामध्ये आयुष्यभर द्विधाच असणार आहे आणि म्हणून मी आत्ता बोललं पाहिजे. आपण जर गीतेचा किंवा महाभारताचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, पहिलं मौन जर कोणी सोडलं असेल तर ते कृष्णाने सोडलंय. मराठी काका बसलेत तरी मी बोलते. पहिलं मौन जर कुणी सोडलं असेल महाभारत युद्धामध्ये तर ते कृष्णाने सोडलंय. वस्तुतः कृष्णाचा काय संबंध आहे त्या युद्धाशी? काही संबंध नाहीये त्याचा. दूरान्वये सुद्धा त्या युद्धाशी कृष्णाचा संबंध नाहीये विचार आपण केला तर राजकीय. पण तरी सुद्धा तो तिथे उपस्थित आहे आणि तरी तोही सारथ्य पत्करलेला आहे, शस्त्र हाती घेणार नाही अशा अटी घातलेल्या आहेत आणि पहिलं मौन त्यांनी सोडलं. कसं मी म्हणते? का असं म्हणते? श्लोक सांगते. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दद्मो महाशंख भीमकर्मा वृकोदरा. पहिला शंख फुंकला कोणी? कृष्णाने फुंकलेला आहे महाभारताचा पहिला शंख. म्हणजे मौन कोणी सोडलं? कृष्णाने सोडलं. पहिला शंख फुंकलाय त्यांनी, मग देवदत्त धनंजयांनी फुंकला, सगळं फुंकलं. पण पहिलं त्यांनी सोडलं का? आत्ता मी मौन धरलं तर हे अवघड होईल. मला सगळं कळलंय पण आत्ता यांना नाही सोडायचंय मला. कारण माझं वचन आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे माझं वचन आहे, ते मला पाळायचंय आणि मग त्यासाठी म्हणून मी मौन सोडीन. मला वस्तुतः यांच्याशी काही देणं घेणं नाही. तो सांगतोय त्याला की अरे हे आधीच मेलेत, तू काय मारतोयस त्यांना?